खालापूर तालुक्यातील सावरोली येथील केडीएल बायोटेक या प्रजीविकेचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने 2013 मध्ये अचानकपणे आपले दरवाजे बंद केले। या घटनेला आता तब्बल 12 वर्षे झाली, तरीही या कंपनीतील 214 कायमस्वरूपी आणि सुमारे 700 ठेकेदार कामगारांना आजतागायत 1 रुपयाचाही हिशोब मिळालेला नाही। या कामगारांची सध्या उपासमारीची वेळ आली असून त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। सदर कंपनीची विक्री आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत जनार्दन भासे आणि त्यांचे भागीदार परेश नंदलाल शेठ आणि रोशन प्रदीप शाह यांनी केली आहे। निवडणुकीच्या काळात कामगारांना हिशोब देऊ असे स्पष्ट आश्वासन भासे यांनी दिले होते, मात्र कामगारांना मूर्ख बनवत कंपनी LNTला विकण्यात आली आणि त्यातून भरघोस नफा कमवण्यात आला। यामध्ये कामगारांचा केवळ वापर करण्यात आला असा आरोप संतप्त कर्मचाऱ्यांनी केला आहे। कामगारांनी खालापूरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली। काही महिन्यात हिशोब देऊ असे सांगून 12 वर्षे झाली, आता घर चालवायचे कसे असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे। यावेळी संतोष केदारी, गजानन बैलमारे, किशोर घोसाळकर, प्रशांत गोपाळे, अनिल मोरसिंग, दिलीप बारड, शैलेश बैलमारे, चंद्रकांत बैलमारे, अशोक पाटील, सचिन पाटील, चणाराम मुवाल, गुरुदत्त घोसाळकर, बाळासाहेब कदम, मनोहर कदम, सखाराम भेसरे, चंद्रकांत उसगावकर यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते। कामगारांनी एकमुखाने मागणी केली आहे की आमच्यासोबत अन्याय थांबवा, हिशोब द्या, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू अशी चेतावणी त्यांनी दिली आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट, खालापूर।